पूर्ण आंब्याची पेटी दिलाय, 2 डझन आंबे म्हणून मला वडरेला जायला आवडतंय. त्यामध्ये आपल्या घरी एंगेजमेंट आहे, तर आज उद्या सर्व मला तयारी करायची किंवा आज घरी गेल्यावरच लहान लहान गोष्टी तयारी करावं लागणार आहे. माझ्याकडे आंब्याची पेटी एवढी मोठी ते उचलून घेऊन जायला लागणार आहे, म्हणून म्हटलं की मला सोडाच. टाइम बघा 8:38 झाले. फ्लाइंगचा टाइम आहे 8:03. अजूनपर्यंत येत नाहीये. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला. तुम्ही सांगितलं अरे आज ब्लॉग घरून चालू केलं. हो, मी आज माझ्या वडराच्या घरी आलो होतो, कारण की उद्या माझ्या मामाच्या मुलीची एंगेजमेंट आहे, म्हणून सर्व तयारी करायची आहे. पण पूर्ण थांबणार आहे, मी निघते ऑफिसला जाण्यासाठी. रेडी झालं आहे, बाईक तिकडे उभी आपली. तर बस नाश्ता पण केला, टाईम दाखवतो झाला 8 वाजलेत आणि आज गाडी थोडी लेट आहे. 8:30 वाजता येणार आहे पालघर स्टेशनला. म्हटलं आताच रेडी होऊन निघ. गाडीची हालत बघा, पूर्ण असं दूर पडलंय. गाडी एवढी दिवस काढली नाही ना, त्यामुळे अशी हालत झाली आहे. उद्या संडे आहे, उद्या करून घ्यायला गाडी क्लीन करून घ्यायला लागेल, वॉश करून घ्यायला लागेल मला. हे बघा, हे मध्येच थांबलोय मी, कारण की हा वातावरण दाखवण्यासाठी थांबलोय. एकदम सुपर्ब झालाय, म्हणजे एकदम असं ढगाळ वातावरण झालंय. लवकरच पाऊस पडणार आहे आणि पाऊस पडायला ना राईड चालू होणार, ट्रॅकिंग चालू होणार, फुल ऑन धमाल आहे बघा. काय वाटतं यार, एक नंबर एक नंबर. म्हणून मला वडरेला जायला आवडतंय. वडरावरून घरून निघाला की निघाला असं चांगलं असं दृश्य, असं व्ह्यू बघायला भेटतं. पालघरमधून कसं फ्लॅटमधून निघालं, रिक्षा पकडलं स्टेशनला, इकडनं कसं मस्त असं आपलं बाईक चालवायला सुद्धा भेटते आणि धमाल. चला पटकन जातो स्टेशनला. नाही, पहिला बिल्डिंगमध्ये जाऊयात, बाईक पार्क करूयात, तिकडनं रिक्षा पकडून मग स्टेशनला जाऊयात. पोहोचलो आता मी माझ्या पार्किंगमध्ये. पण सीन असं आहे, आता झालं 8:20 आणि गाडी अजूनपर्यंत डहाणूलाच आहे. पालघरला येण्यासाठी 8:40 दाखवते. मी अजूनपर्यंत माझ्याकडे 20 मिनिटं. आता काय करू करत नाही, वरती जाऊन बसू की स्टेशनला जाऊन बसू. आणि वरती गेला तर परत 10 मिनिटानंतर परत निघावं लागेल, परत रिक्षा पकडा लागेल. विचार करतोय जाऊ स्टेशनलाच की काय करू. चल जातो स्टेशनला जाऊन बस. काल जी लोकशक्ती लेट झाली आहे, म्हणजे लोकशक्तीचा टाईम आहे अंधेरीला 7:55 ती काल आली आहे अंधेरीला 9:40. म्हणजे फुल ऑन हालत खराब. आता आला, आता आला तू? चावी वरती ठेवले बघ, डोरवर. हां चालेल. चल. हा बघा, पूजितचा भाऊ सुद्धा आलाय. मी निघालो, सॉरी पूजितचा भाऊ, पनूचा भाऊ सुद्धा आलाय. त्याला थोडा घरी काम आहे, तो थांबणार आहे आता आणि मी जातोय, रिक्षा पकडतोय. हां, काल लोकशक्ती एक्सप्रेस 11:30 पावणे 12 वाजता आला पालघरला. 11:15 हालत खराब. त्यात रिक्षा. तर 8:30 वाजलेत आणि ऊन थोडं कडाकाचं लागतंय ना, कडक. मध्ये सुद्धा सावली पडलेली, त्या ढगांमुळे असं वाटलं पाऊस येणार, पण इथे परत कडक असं ऊन. आणि आपला पालघर स्टेशन. टाइम बघा 8:38 झालेत. फ्लाइंगचा टाइम आहे 8:03. अजूनपर्यंत येत नाहीये. कधी येईल माहिती नाही आणि मी आज कधी ऑफिसला पोहोचेल तेही आयडिया नाही. आलोय गाडीमध्ये, बसायला भेटते की नाही आयडिया नाही. 9:40 झाले. 8:40 गाडी आली होती पालघरला, पण त्याने जी गाडी पळवल्यास सुपर. पण आता सीन असं आहे की घोरेवाला जाण्यासाठी जास्त मला विरार लोकल भेटणार नाही, कारण विरार लोकल निघून गेले. तर आता कोणती लोकल पकडवायची विचार करतोय. आय थिंक 37ची आले इथे, 30 पकडतोय. 37ची लोकल आलाय बोरवली जाण्यासाठी. ही पकडून जातो मी गोरेगावला. सॅटर्डे असल्यामुळे पण गर्दी कमी आहे, पण सॅटर्डे असल्यावर ना ऑफिसमध्ये जायलाच कंटाळा येतो. असं वाटतं की संडे आलं, सुट्टी आली आणि उद्या प्लस त्यामध्ये आपल्या घरी एंगेजमेंट आहे, तर आज उद्या सर्व मला तयारी करायची किंवा आज घरी गेल्यावरच लहान लहान गोष्टी तयारी करावं लागणार आहे. म्हणजे चिवडा, स्वीट, ग्लास, कोल्ड ड्रिंक्स, सर्व काही गोष्टी आजच घ्याव्या लागतील असं वाटतं. सर आता गोरेगावला उतरलोय, आता जातोय ऑफिसला. आणि ऑफिसला आता काहीतरी नाश्ता किंवा काहीतरी घेतोय. समोसा पाव किंवा वडापाव घ्यायचं मन झाल्यास तर बघूयात. एक जण समोसा पाव पार्सल, समोसा पाव पार्सल एक. मस्त समोसा पाव घेतलाय, गरम गरम समोसा होता. समोसा पाव घेतलाय, कारण भरपूर दिवसापासून वडापाव समोसा पाव खायला नव्हता. तर विचार केला चला समोसा पाव खाऊयात, पण घेतलाय आता. आणि आज तर ऑफिसमध्ये भरपूर काम आहेत, खूप जास्त. आणि आज कदाचित मी लवकर सुद्धा निघेल कदाचित, माहिती नाही, काहीच आयडिया नाही. बघूयात जसं निघेल तसं तुम्हाला अपडेट देईलच मी. हा सॅटर्डे पण होता आणि गाडी सुद्धा लेट होती, म्हणून असं आम्हाला जो टेबल बसतो नेहमीचा, त्या टेबलवर जागा भेटली बसायला, म्हणून आज एवढा प्रवास करायला एवढा काही वाटला नाही. पण उतरल्यानंतर, गोरेगाव स्टेशनला उतरल्यानंतर जी गरमी चालू होते, जो ऊन लागतो कडाक्यात. आता ऊन नाही आहे, बिल्डिंगमुळे सावली आलाय.
तर ना घसा सुकून जातो यार, बोलतोय ना कंटिन्यू ब्लॉक करता करता घसा सुकून जातो पूर्णपणे. हे बघा माझ्यासमोर लिची आहे इथे. लिची घेऊ की नको नको, ऑफिसात आलाय घरी असं नक्कीच लिची घेतली असती, पण खूप जास्त लिची आवडतात, भरपूर लिची आवडतात तुला. तेव्हा हे लाल लाल गर्मीचा सीझन मध्ये ते लिची भेटायला चालू. सीन असा आहे ना, मी आज ऑफिसवर निघालो 7 वाजता आणि आता अंधेरीला पण सुद्धा पोहोचलोय, पण ब्लॉक करायचा राहून गेला कारण की माझा फ्रेंड होता. आणि हे बघा पूर्ण आंब्याची पेटी दिलाय, 2 डझन आंब्यात फुल ऑन मस्त रत्नागिरी आंब्यात. मजा ऐका, त्या दिवशी काजू आणले, आज आंबे, पणूला आंबे पाहिजे होते म्हणून आंबे मागितले होते ऑफिसमध्ये, आता आंबे घेऊन आले. तर आज घरी जाऊन तर मजा आहे. पण आज घरी पण जायला लागेल तर घरी सर्व केलेत वठईला, कारण की तुम्हाला बोललो होतोच की सर्व घरी एंगेजमेंट आहे. तर आज एंगेजमेंट असल्यामुळे आज रात्री घरी सर्वजण आलेच आणि तेच उद्या सर्व एंगेजमेंटचा व्लॉग मला बघायला भेटणार आहे. तर चला आता पहिला जातो घरी हे आंबे घेऊन. 8 वाजलेत आणि मस्त विंडो सीटला बघतो, पूर्ण खाली आहे आणि यांचं बघा पुनो बोर्डिंग नंतर टाकली आणि आता विराला गर्दी बघा, मस्त गर्दी आले आणि मी वरती. ये आ रहे हो तुम लोग ऊपर? अरे भाई पहले बैठो जाओ. सीटी खोल दिया डायरेक्टली. तो आला नाही, सीटच ओपन केली. चला तरले फायनली पालघरला बाहेर निघालोय. आता गेटसी गेलाय स्कूटी आणायला, ते चालले पुढे पुढे. आणि आता माझ्याकडे आंब्याची पेटी एवढी मोठी ते उचलून घेऊन जायला लागणार आहे, म्हणून म्हटलं ती मला सोडेल आज. बाय बाय. चलो अरे मेरा रूम की चावी बाहर ही आहे. पण नाही ना, चावी बाहेर ठेवून गेलाय. आता आलो घरी मी, आता एवढी मोठी आंब्याची पेटी उचलून घेऊन आलोय, हालत खराब. 9:47 झालेत, आंब्याची पेटी ठीक आहे ठेवलाय. 6 जो थकलोय हालत खराब. आणि आता मला जायचं वडरायला पुन्हा लगेच, आणि त्यामध्ये प्लस ओलाचा चार्जर घेऊन घरी जायचं आहे. पण ओला घेऊन गेलाय पण चार्जर घेऊन गेले नाही. ते ओला चार्जर कसं घेऊन जायचं मला कळत नाही. पण हेअर कटिंग करायचं आहे, बिअर्ड करायचं आहे, रेडी व्हायचं आहे. चलो कल तर एंगेजमेंट आहे, तर कुठं दमाला येणार आहे. आणि हा माईक घ्यावा लागेल मला, तर व्लॉग करायचं आहे तर माईकची गरज लागणार होता. तर आठवण पडली तोच माईक बॅगमध्ये टाकून ठेवतोय, आता विसरून जाईल मी. हे ओलाचा चार्जर आणि ही वायर, आता एवढं बॅगमध्ये राहील का माहिती नाही, प्रयत्न करतो टाकायचा. राहिला तर पाहिजे. थांबा 1 मिनिट थांबा. तर आलाय मध्ये. आता सीन असं आहे की तो वायर राहायला पाहिजे, बस ही मोठी एवढी वायर राहील वाटतं आरामात. बॉडी किती व्यवस्थित ठेवतोय, काम होणार काम. मोकोबराची बॅग घेतलं ना, खूप यूज होते ना, पूर्ण वायर वगैरे सर्व एकत्र घुसल्यामध्ये. चल चला